खऱ्या आयुष्यात तुझ्या काही अशा अटी आहेत का, किंवा पार्टनर कसा असावा, काय इच्छा आहे? फक्त खरेपणा असावा त्या नात्यात, इतकंच उरलंय. माणूस 100% कधीच कोणाला कळत नाही की ते लॉ ऑफ अट्रॅक्शन तिथे करेक्ट काम करतं. आता आपण मागतो ना, त्याच्या मागे नफा आणि तोटा असतो. आणि मला रडायला आलं. मी म्हणलं, मी शाळेत असताना विचार केला होता की कधीतरी इथे मला जाता येईल. आणि मला माझं मी घर घेतलं गोरेगावा, याच रस्त्यावर उभं राहून बोला, तेही आठवत नव्हतं. म्हटलं मी 10-12 वर्षापूर्वी मी या रस्त्यावर उभं राहून बोलले होते की मला इथे राहायचंय आणि मी आता इथे राहतेय. कधी आपण रेल्वेने प्रवास करताना किंवा बसने प्रवास करताना आजूबाजूच्या माणसांना मी बघतो आणि काय आत्ता चाललं असेल त्यांच्या मनामध्ये. माझ्या कामाची सुरुवात त्या भोरच्या राजवाड्यात झाली, ते अगदी मानापमानपर्यंत. म्हणजे माझ्या आयुष्यातले प्रत्येक महत्त्वाचे सिनेमे, मग तो माझी सुरुवात असू देत, बालगंधर्व असू देत, लोकमान्य असू देत, कट्यार असू देत, मानापमान असू देत, हे सगळे त्या भोरच्या राजवाड्यात झालेत. हॅलो, नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये आणि माय महानगरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या लग्नाचा सीझन चालू आहे आणि तुम्ही #मॅरेज, #वेडिंग, #सारीलो हे सगळे फोटोज टाकू शकता आणि टाकत सुद्धा असाल. पण सध्या चर्चेत आहे तो म्हणजे #तदेव लग्नम हा चित्रपट. आणि याच चित्रपटाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज मी या पूर्ण टीमसोबत गप्पा मारणार आहे आणि इथे आलेले आहे. त्यामुळे मानिनीमध्ये सुबोध दादा तुझं, तेजश्री तुझं आणि आनंद सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझा पहिलाच प्रश्न तुझ्याकडे आहे, तो म्हणजे असा की हा चित्रपट आम्हाला माहिती आहे की आता लग्नाबद्दल आहे, पण तुमच्या दोघांची भूमिका यामध्ये स्पेशली काय आहे, तुझ्याकडून पहिल्यांदा जाणून घ्यायला. अथश्री आणि गायत्री अशी 2 पात्र आहेत. ही त्यातली गायत्री जी मी करतेय ती अत्यंत स्पष्ट वक्ती आणि करिअर ओरिएंटेड, खूप क्लिअर विचारांची, आणि तिचे काही क्लिअर टेक्स आहेत आणि ती खूप सॉर्टेड आहे. अशी ती छान मुलगी आहे. ॲट द सेम टाइम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तुम्हाला तुमच्यातली वाटणार आहे. तिच्याकडे बघून तुला तुझ्यातलं काहीतरी मिळणार आहे, तुला तुझी एखादी मैत्रीण दिसणार आहे, तुझी बहीण दिसणार आहे. सो ती अशीच एक गर्ल नेक्स्ट डोअर पण आहे. सुबोध दादा तुझ्याकडे येते, तुझा कसा अनुभव आहे आणि काय भूमिका आहे? अथश्री महाजन असं त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे, जो मराठी भाषेचा प्राध्यापक आहे. अत्यंत साधा सरळ कुटुंबवत्सल. त्याची बहीण आहे, ज्या बहिणीचं सगळं संसार नीट लावून देण्याची जबाबदारी पण त्याची आहे, जी त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडली. आणि त्याचं माणसांवरती, त्यांच्यातल्या खरेपणावरती प्रेम आहे, विश्वास आहे. मनापासून त्याला लग्न करायचं आहे, कारण त्या सगळ्या जबाबदारीच्या ओझ्यातनं त्याला कळलंच नाही की आपलं वय कधी उलटून गेलं. आणि आता जेव्हा त्याला कळलंय की आपल्या आयुष्यात काहीतरी घडलं की ज्याच्यामुळे आपल्याला लग्न करायला लागणार आहे, आणि तो डेस्परेटली मागे लागलाय, पण त्याचं होत नाही, त्याला सगळेजण नाही म्हणतात. आणि आता स्थळ म्हणून ते दोघं, अथश्री आणि गायत्री, भेटतात एकमेकांना. त्या टेबलवरनं पुढच्या काही क्षणातच ते निघून जाणार आहे, कारण त्यांनी ठरवलं लग्न नाही करायचं आहे. पण तो अख्खा दिवस त्यांना एकत्र घालवायला लागतो. अशा घटना घडतात. आणि मग जी अत्यंत अनोळखी माणसं होती त्या टेबलवरती आलेली, ती जाताना खूप ओळखीची होऊन जातात. तो हा सिनेमा आहे. निश्चितच. आनंद सर तुमच्याकडे येते की इतक्या छान पद्धतीने या दोघांनी सुद्धा त्यांच्या भूमिका सांगितल्या, पण ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि हे नाव पण कसं सुचलं? अच्छा, ही कल्पना सुचली म्हणजे ही गोष्ट अशा काहीतरी विषयावरती आपण काहीतरी करावं, लिहावं, ही माझी खूप पूर्वीपासून मनात होती. आणि मी ही गोष्ट लिहून ठेवली होती आधी. या गोष्टीचं सिनेमाकरण करण्यासाठी मग मी काम केलं आणि मग त्याचं सिनेमाकरण खरं तर झालं. करावंसं वाटण्यामागचं कारण असं आहे की एक 40शीतल्या लोकांचा जो एक मॅच्युरिटी वेगळी असते ना, 40शीत आल्यानंतर एक वेगळा आयुष्याचा टप्पा सुरू झालेला असतो. त्यात माणसं वेगळी रिॲक्ट होतात, वेगळे विचार करतात, प्रायोरिटीज बदललेल्या असतात. तर त्या सगळ्या गोष्टींना धरून काहीतरी एक विषय मांडावा, हे माझ्या डोक्यात होतं. आणि त्या सगळ्या विषयाला धरून, त्या म्हणजे त्या वयाला धरून छान काय करता येईल हा हे होता विचार डोक्यात. आणि त्या दृष्टीने ही सगळी गोष्टीची रचना झाली. त्या पात्रांना त्यांचे विचार आले आणि हळूहळू सिनेमाकरण त्याचं झालं. आणि तदेव लग्नम ह्या नावाबद्दल जर #तदेव लग्नम ह्या नावाबद्दल जर बोलायचं झालं तर तदेव लग्नम म्हणजे त्याचा भावार्थ असा आहे की तेच हे एकत्र येणं. म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की हा लग्नाविषयीचा सिनेमा आहे, तर हा लग्नाविषयीचा सिनेमा खूप नंतर आहे. आधी तो त्या पात्रांचा सिनेमा आहे. त्या पात्रांचा
त्यांच्या पात्रांच्या कॅरेक्टर्सचा सिनेमा आहे, त्यांच्या विचारांचा सिनेमा आहे. आणि 2 वेगवेगळी पात्र एकमेकांना भेटल्यानंतर ती बरं मच्युअर्ड पात्र, असं नाही की 20वीत-22वीतली लोकं एकमेकांना भेटली आहेत. त्यांचे आयुष्यातले गोल्स वेगळे आहेत, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे एकमेकांकडे. तसं नाही आहे, ह्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा तुम्हाला त्या सिनेमातनं कळेल. आणि ती वेगळी पात्र एकमेकांना भेटल्यानंतर काय होतं, ही ती जर्नी आहे. मग ती लग्नापर्यंत जाते का नाही, पोचते का नाही, हा तो सिनेमा आहे. नक्कीच आम्ही ट्रेलर पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा हीच उत्सुकता लागली. सुबोध दादा, तुझ्याकडे येते की तुमच्या दोघांचं एक कॉन्व्हर्सेशन आहे त्यामध्ये. तू म्हणतेस की तू चेहरा वाचतोस का? त्यावेळी तू म्हणतोस नाही, मी माणसं वाचतो. तर खरंच खऱ्या आयुष्यात खरंच माणसं वाचतोस का तू? आपल्याला एकटे असताना कधी कधी छंद असतो ना, तसं मधनं मूडप्रमाणे माझा तो छंद आहे की कधी आपण रेल्वेने प्रवास करताना किंवा बसने प्रवास करताना आजूबाजूच्या माणसांना मी बघतो आणि काय आत्ता चाललं असेल त्यांच्या मनामध्ये, की काय आत्ता कुठल्या परिस्थितीतनं आले असतील, कुठल्या परिस्थितीत तोंडाला चालले असतील, आत्ता त्यांच्या मनामध्ये काय घडत असेल, असं माझा मी एक एक्सरसाइज करतो. आणि असं माझा अजिबात दावा नाही की ते 100% खरं आहे, पण कदाचित त्याच्यातनं अनेक व्यक्तिरेखा मला मिळतात, अनेक मॅनरिझम्स मिळतात, नकळतपणे त्या गोष्टी कोरल्या जातात मेंदूमध्ये. आणि माणसं वाचणं ही काही फार सोपी गोष्ट नाही आहे. आपल्या शेजारी बसलेल्या माणसाच्या मनात काय चालू आहे हे अजिबातच आपल्याला कळत नाही. आणि आपण असं कधीच कुठल्याच माणसाच्या बाबतीत म्हणू शकत नाही की तो मला 100% कळला आहे. माणूस 100% कधीच कोणाला कळत नाही. पण आपले अगदी जवळची लोकं असतात, जशी आपली आई असते, आपली बायको, आपले वडील, आपली मुलं, त्यांच्या डोळ्यात बघून आपल्याला कळतं की काहीतरी घडलंय. एकतर खूप काहीतरी धक्कादायक घडलंय किंवा खूप काहीतरी आनंदाचं घडलंय. म्हणजे ते काही उड्या मारत नसतात, पण त्यांच्या डोळ्यात एक चमक आलेली असते किंवा एक काहीतरी अस्वस्थपणा असतो. त्याच्यातनं आपल्याला कळतं की आज बिनसलंय आईचं. आत्ता काही शहाणपणा नाही करायचा तिच्यासमोर. आत्ता तिला एकटं राहू दे, आत्ता तिला विचारायचं पण नाही काही, कारण ती डिस्टर्ब असते. तिच्या चेहऱ्यातनं, तिच्या आविर्भावातनं कळतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं ज्यांच्यावर प्रेम असतं ती माणसं तुम्हाला कळतात असं नाही, पण काहीतरी घटना घडली आहे त्यांच्या आयुष्यात, काहीतरी अ, खूप चांगलं, खूप वाईट असं काहीतरी घडलं हे तुम्हाला जाणवतं, समजून येते. तुझा कसा अनुभव होता यांच्यासोबत काम करताना? अरे खूपच मस्त, खूपच छान अनुभव होता. म्हणजे लक्षात राहणारा सिनेमा, लक्षात राहणारं काम, लक्षात राहणारी प्रोसेस असं असणार आहे हा सिनेमा माझ्यासाठी. मला सुबोधदादाबरोबर गेली खूप वर्ष काम करायचं होतं आणि फायनली ह्या सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला काम करायला मिळालं एकत्र आणि खूपच मजा आली मला. सोपं होतं जेव्हा तुम्ही एका सिनियर कलाकाराबरोबर काम करता ना, आणि अर्थात त्या कलाकाराला त्याचं काम फार योग्य माहीत असतं आणि त्याला माहीत असतं त्याला काय करायचं आहे. पण त्याच्या त्या माहीत असण्यामध्ये तुम्हाला तुमचाही बरेचदा सूर सापडून जातो आणि तुम्हाला काय करायचं आहे हेही उलगडत जातं. त्यामुळे मला वाटतं सोपं होतं. तुम्हाला जेव्हा अभ्यास करायला आवडतो आणि तुम्हाला जेव्हा ॲक्टरचा सूर त्याच्या सुरात सूर मिसळायचा असतो ना, तेव्हा समोरचा ॲक्टर तेवढ्या ताकदीचा असणं फारच मदत करतं. तसं सुबोधदादाचं आहे की त्याच्याबरोबर काम करताना माझा ऑलरेडी अर्धा पेपर फुटलेला होता. सो मला एफर्ट्स अर्धेच घ्यायचे होते. खूप मजा आली मला. निश्चितच म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपला पार्टनर असा असावा, तसा असावा. तुझ्या चित्रपटात सुद्धा एक कॉल येतो, तुम्ही दोघं जण गाडीमध्ये असताना ट्रेलरमध्ये, आणि त्यावेळी तुझ्या अटी मान्य झालेल्या आहेत असं तुझी आई बोलते. तर ते चित्रपटात झालं, पण खऱ्या आयुष्यात तुझ्या काही अशा अटी आहेत का? किंवा पार्टनर कसा असावा, काय इच्छा आहेत? असतात. पण मला ना काय वाटतं माहिती आहे, अपेक्षांचं कसं आहे माहिती आहे का, आपण एखादी पेन्सिल जेव्हा नवीन घेतो आणि त्याला शार्पनर करतो तेव्हा ती खूप शार्प असते. आपण त्याने खूप लिहितो आणि मग त्याचा जो काही शार्पनेस आहे ना तो बोथट होऊन जातो, त्याचा शार्पनेस निघून जातो. तसं मला वाटतं अनुभवांचं असतं किंवा तुमच्या एक्सपेक्टेशन्सचं असतं की जसं तुमचं आयुष्य आणि वय पुढे जात असतं ना, तेव्हा माझ्या ते 100 अटींवरून आपण आता इतपतच येतो की एक सच्चा आणि खरा माणूस आपल्या आयुष्यात यावा. ह्याच्या पलीकडचं तर सगळं निभावलं जाईलच, फक्त खरेपणा असावा त्या नात्यात, इतकंच उरलंय. निश्चितच. सर, तुमच्याकडे येते एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही नेहमीच निरीक्षण करत असाल, तर लग्नाबद्दल बरेच जण आता म्हणतात की लग्न हा एक इव्हेंट झालाय. तर तुमच्या अर्थी खरंच वाटते का लग्न हा एक इव्हेंट झालाय? कॅमेरा, व्हिडिओज, प्री वेडिंग याबद्दलच फक्त लग्न उरलं की खरंच नाती पण अजून जपली जातात? नाही, लग्न हा इव्हेंट झालाय का नाही ह्याच्यावर मला काही नाही म्हणायचं आहे. पण मला लग्न हा एक ना संस्कार आहे.
आणि निश्चितच तो जसा आहे तसा टिकला पाहिजे आणि तसाच तो होत राहिला पाहिजे. त्याच्यात जे बदल होत आहेत ते तितकेसे माहिती नाही, म्हणजे माझ्याकडे तो अनुभव नाही, पण मला ते तितकंसं भावणारं नाहीये. ओके. मी सुबोधदादा पुन्हा एकदा तुझ्याकडे येते, की बऱ्याच वेळा बरेच चित्रपट तुम्ही करता, तर वेगवेगळ्या ठिकाणी जाता. या चित्रपटात सुद्धा एक सुंदर असं घर आहे. तर असं एखादं ठिकाण आहे का ते आजही लक्षात राहिलं किंवा आजही आठवतं, की खरंच तिथं गेलो तर खूप छान वाटलं होतं? नाही, या चित्रपटात अशी खूप लोकेशन्स आहेत. जे जे माझं घर दाखवलंय ते आहे किंवा त्याच्यात एक आपलं घर दाखवलंय ते आहे. किंवा तेजश्रीचं घर दाखवलंय ते फार गोड घर आहे. किंवा आमचं कॉफी शॉप दाखवलंय ते पण फार सुंदर कॉफी शॉप आहे. आणि अनेक चित्रपटातली लोकेशन्स अशी असतात, आम्ही कलाकार म्हणून भाग्यवान असतो की आम्हाला अशा अनेक लोकेशन्सला जायला मिळतं, जिथे कदाचित सर्वसामान्य माणसाला जायला मिळत नाही. पण तो चित्रपटाच्या माध्यमातून त्या लोकेशनपर्यंत जाऊ शकतो. आणि चित्रपटात कधी-कधी पात्रांइतकंच ते लोकेशनही महत्त्वाचं असतं. ते सुद्धा एक पात्रच असतं त्यातलं. आणि त्याच्या अवतीभोवतीच अनेक घटना घडत असतात आणि ते जर लोकेशन तसं नाही मिळालं, तर बऱ्याच वेळेला तो तितका टोकदार पद्धतीने विषय आपल्यासमोर येत नाही. त्यामुळे ते लोकेशन खूप महत्त्वाचं असतं. जसं भोरचा राजवाडा आमचा खूप जवळचा आहे. माझ्या खूप जवळचा आहे, कारण माझ्या आयुष्यातल्या कितीतरी महत्त्वाच्या घटनांचा तो साक्षीदार आहे. माझ्या कामाची सुरुवात त्या भोरच्या राजवाड्यात झाली. ते अगदी मानापमानपर्यंत. म्हणजे माझ्या आयुष्यातले प्रत्येक महत्त्वाचे सिनेमे, मग तो माझी सुरुवात असू देत, बालगंधर्व असू देत, लोकमान्य असू देत, कट्यार असू देत, मानापमान असू देत, हे सगळे त्या भोरच्या राजवाड्यात झालेत. मला काहीतरी त्या जागेची एक ऊर्जा आहे. आणि त्या प्रत्येक जागी तुम्ही गेल्यानंतर, जसं पुण्याचं फिल्म इन्स्टिट्यूट, मी कधी तिथे शिकलो नाही किंवा त्याचा भाग होण्याची संधी मला मिळाली नाही विद्यार्थी म्हणून. पण आता जेव्हा मी या क्षेत्रात कार्यरत आहे आणि आता जेव्हा मी त्या वास्तूमध्ये जातो, तर त्या वास्तूमध्ये गेल्या एक प्रचंड प्रमाणात एक पॉझिटिव्हिटी, एक ऊर्जा त्या वास्तूमध्ये जाणवते. कारण प्रभातच्या लोकांनी केलेलं काम, तर ते त्याच जागी केलंय ना. त्यामुळे त्यांनी इतकं अफाट काम केलंय, की त्यांच्या कामाची ऊर्जा आहे त्या जागेमध्ये. तुम्ही आतमध्ये जाता ना, तर तुम्हाला असं वाटतं, की इथनं बाहेर पडायचं ना, तर काहीतरी भारी काम करून बाहेर पडायचं. म्हणजे असं हलकं-फुलकं नाही, काहीतरी भारी काम करून बाहेर पडायचं. त्यामुळे माझं काहीही, मी तिथे शिकलेलो नसताना सुद्धा कट्यारचा मुहूर्त मी तिथे केला, FTIमध्ये. माझ्या वेब सीरीजचा जी मी प्रोड्यूस केली त्याचा मुहूर्त मी तिथे केला. मानापमानचा मुहूर्त मी तिथे केला. बालगंधर्वचं माझं पहिल्या दिवसाचं शूटिंग FTIमध्ये झालं. त्यामुळे त्या वास्तूमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे. आणि भले मला तिथे शिकता आलं नसेल, पण हे सगळे सिनेमे बघून, प्रभातचे म्हणा, तिथल्या लोकांनी बाहेर पडून केलेले सिनेमे बघा, हे सगळे सिनेमे बघून मी ॲज इट इज इनडायरेक्टली विद्यार्थीच आहे. त्यामुळे त्या जागेचे आशीर्वाद घ्यायला मला खूप आवडतं, FTIचे. मी जातानाही माझं नकळत हात जोडला जातो. मी माझ्या शाळेवरनं जाताना सुद्धा मी मंदिरात नमस्कार करतो, तसं माझं हृदयापाशी हात जातो. की त्या प्रत्येक वास्तूनी, त्या वास्तूमध्ये असलेल्या प्रत्येक माणसाने तुम्हाला घडवलेलं आहे. काही ना काहीतरी चांगले संस्कार तुमच्यावरती केलेले आहेत आणि तुम्ही नतमस्तक होता तिथे. निश्चितच. तुझी असं एखादं ठिकाण किंवा आठवण आहे का, जशी आता दादाने सांगितली? त्या वेळेपुरतीची आहे, पण त्याच्यापुढे मी ते फार घेऊन नाही आले पुढे समाव. कारण मी साधारण रोलर कोस्टर राईड्समध्येच असते, त्यामुळे चांगल्या वाईट, त्यामुळे मी वन डे ॲट अ टाईममध्ये राहणारी आहे बऱ्यापैकी. सो आठवणी तर निश्चितच आहेत छान छान, पण असं कुठली जागा ठेवून दिली आहे मनात की असं नाही केलंय काही. निश्चितच. अगदीच शेवटचा प्रश्न मी विचारते, की सगळ्यांनाच आवडतं फोटोज काढायला आणि जेव्हा जीवनात एखादी गोष्ट किंवा प्रवास सुरू होतो, तेव्हा त्या ठिकाणी जाण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तर अशा वेळी एखादा फोटो, जसं की तुमच्या गाण्यामध्ये सगळ्यांचा फोटो आला पाहिजे, तर असे एक फोटो तुम्ही तिघंही सांगाल का, की जे खरंच तुमच्या आजही आठवणीत आहेत आणि आता कितीही HD फोटो आले तरी तो फोटो आजही खूप आवडतो? आठवणीत नाही आहेत, पण शाळेत आपण ज्या वह्या वापरायचो, मोठ्या फुलस्केप वह्या, तर माझ्या एका वहीवरती एक चित्र होतं, एका रस्त्याचं चित्र होतं. आणि मी ते खूप वेळ बघत बसायचो, की असं वाटायचं कसली भारी जागा आहे यार, कधीतरी आयुष्यात इथे जाता आलं पाहिजे. आणि खूप वर्षानंतर, ही गोष्ट 7वी-8वी ही गोष्ट असेल, आणि खूप वर्षानंतर आता एक 2-3 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी गेलो आणि तोच रस्ता मी बघितला जो त्या माझ्या वहीच्या मागे होता.
आणि मला रडायला आलं. मी म्हणलं मी शाळेत असताना विचार केला होता की कधीतरी इथे मला जाता येईल आणि आज मी तिथेच त्याच स्ट्रीटला उभा आहे. तर क्रुकेड स्ट्रीट म्हणून कॅलिफोर्नियामधली ती स्ट्रीट अशी 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 आणि तो फोटो जेव्हा मी पाहिला होता तर मला फार गंमत वाटली की किती हे स्वप्नाळू आहे सगळं हे, किती फेरीटेल आहे हे असं आहे सगळं, असं गोड रस्ता, त्याला मागे झाडं वगैरे वगैरे. तर मला असं वाटलं कधीतरी मला तिकडे जायचं आणि मी तिथेच गेलो आणि मला रडायला झालं. मी आणि महेश काळे आम्ही दोघं तिकडे गेलो होतो. महेश तिथे राहतो पण तो मला तिकडे घेऊन गेला होता आणि आय वॉज क्राईंग. मला खूप असं वाटलं की यार झालं इतक्या वर्षानंतर का होईना पण ते पूर्ण झालं. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुझी अशी एखादी आठवण किंवा फोटो? हो आहे. म्हणजे संदर्भ नाही पण मला काही वर्षांपूर्वी असं वाटलं होतं यार इथे 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 मला राहायचं आहे, इथे माझं घर असलं पाहिजे. आणि हे अगेन आत्ता हे ना तुम्ही असं खूप लहान असताना कधीतरी काहीतरी पाहता आणि खूप छोट्याशा गोष्टीवरून तुम्हाला ना काहीतरी तुम्ही ध्यास घेतलेला असतो. पण आपण लहानपणी इतके निखळ असतो ना कदाचित तेव्हा ती इंटेन्शन्स नसतात, त्याच्या मागे काही हेतू नसतात म्हणून असेल कदाचित की ते लॉ ऑफ अट्रॅक्शन तिथे करेक्ट काम करतं. आता आपण मागतो ना त्याच्या मागे नफा आणि तोटा असतो पण तेव्हा तो नव्हता. तर मी असं लहानपणी जागेबद्दल गोरेगावच्या एका म्हणून ठेवलं होतं की यार मी इथे माझी माझी मला 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 इथे असायचं आहे असं मी म्हणाले होते. आणि मला माझं मी घर घेतलं गोरेगावात आणि त्या घरात राहायला लागल्यानंतर 5 वर्षानंतर मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही आमच्या सिटिंग जो एरिया आहे तिथे कॉफी पीत बसलो होतो आणि सडनली मला लक्षात आलं की एक 8-10 वर्षापूर्वी अगं मी याच रस्त्यावर उभं राहून बोला तेही आठवत नव्हतं. म्हटलं मी 10-12 वर्षापूर्वी मी या रस्त्यावर उभं राहून बोलले होते की मला इथे राहायचं आहे आणि मी आत्ता इथे राहते. सो आय डिड नॉट इवन प्लॅन इट. पण आय थिंक तुम्ही फार मनापासून काहीतरी मागता आणि जस्ट युनिव्हर्स त्याच्या मागे लागतं तसं झालं असावं बहुधा ते. खूप छान. सर तुमची आठवण आहे अशी काही? हां, येस. फोटोवरनं सांगायचं झालं तर एक आहे आठवण आणि मला ती रिक्रिएटही करायची आहे. तिथे ते कशी जमणार आहे मला माहीत नाही. माझ्या आणि माझ्या धाकट्या भावाचा एक फोटो आहे, माझ्या बाबांनी काढला होता आणि तो त्याच्या गळ्यात मी असा हात टाकून आहे आणि तो फोटो बघतो ना आम्ही जेव्हा तेव्हा आम्हाला असं वाटतं यायला कसे होतो आपण, किती इनोसंट होतो, कसे होतो, हे रिक्रिएट करता येईल का? सो आम्हाला तो एक फोटो रिक्रिएट करायचा आहे. निश्चितच सर तुमच्या सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण होऊ देत, त्याचबरोबर चित्रपटाला भरघोस यश सुद्धा मिळू दे हीच माझी शुभेच्छा. खूप छान वाटलं, शांत आणि समाधानी वाटलं. मित्रांनो तुम्हाला सुद्धा असंच वाटलं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Thank you. धन्यवाद.